कारण द्वितीय फेरीतील हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पार्थ 11 MD बॉयज जयनुमान क्रिकेट संघ जोवेली आणि त्यांच्या विरोधामध्ये संग्राम 11 नितलस या दोन संघांमध्ये लढत. चला मॅच सुरू करा आपण. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडं खेळीमेळीचं वातावरण सुरू आहे आतिश, कारण यश मुरबाडे आपल्याला जोडले गेलेले आहेत. पहिलाच बॉल लाऊड अपील, पण पंचांवरती कोणता इम्पॅक्ट पडलेला नाहीये. वॉलेट डिलिव्हरी, पहिला चेंडू ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आपण पाहूया. अतुल गोलंदाजी मार्क वरती आला आणि येस ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू. बॉल तयार, अतुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेसचा बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलच बॅक, फार सुंदर फटके आपण डीप मध्ये समोर. लॉंग ऑन देखील तैनात आहे. सिंगल फक्त इथे एकवटली जाईल. धावसंख्या पुढे सिंगलच्या मदतीने टोटल स्कोरबोर्ड वरती 2. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर आणि फ्रंट लाईन बॉलर सध्या अतुल काठील आपण पाहत आहोत. नितल संघासाठी सातत्यानं अगदी आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या ओव्हरची महत्वपूर्ण भूमिका त्याच्या खांद्यावरती सोपवली जात असते. ओ वाह, काय चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे बीट केलंय आणि थेट अगदी बॅटचं हलकसं चुंबन घेऊन चेंडू निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. महत्वपूर्ण विकेट या मॅचची, ही गोल्डन विकेट आपण पाहत आहोत. करण धुळे केडी बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट मिळाली आहे. बॅटर करण धुळे माघारी परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर. अजय धुळे येतोय, थ्रू दी कव्हर फटका एक्झिक्यूट केलाय. अतुल काठेच्या विरोधामध्ये ऑप्शनच्या हलक्याशा बाहेरील जे चेंडू असतात ते अशा प्रकारे टायमिंग करणं थोडं कठीण असतं, पण फार सुंदर एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं. तत्पूर्वी धावसंख्या मात्र आपण पाहत आहोत 2 अंकित केल्या जात आहेत. धावफलक पुढे आलाय टोटल 4 वर. लेग बाय सिंगल, विकेट, डबल 2 अँगल वरून सध्या हे टेलिकास्ट आपण पाहत आहोत. अतुल तयार बॉलिंग मार्कवर. यावेळेस देखील ड्राईव्ह करतोय, फटका चांगला आहे. डीप मध्ये कव्हरला खेळाडू तैनात आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. कव्हरवर चांगले क्षेत्ररक्षणवर पाहतोय राहुलच्या माध्यमातून. अतुलचं कौतुक करावं तितकं कमी, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत अतिशय लयबद्ध आणि शिस्तबद्ध गोलंदाजी आपण पाहत आहोत. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल हा देखील चांगला होता. ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न, संपर्क तितका झाला नाहीये चांगला, पण शेवटच्या बॉलवरती धाव अंकित केली जाते 1. मी यापूर्वी देखील उल्लेख केला, शैलेश पावशे फॅम टीम संग्राम 11 नितलस संघाची गोलंदाजी
ही त्यांची जमेची बाजू आहे. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय 6 धावा धाव फलकावर. 6 फॉर लॉस ऑफ 1. स्टॉपवॉच ऑन आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे वेळेचं नियोजन तुम्हाला नीट करावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 6 धावा धावपटलावरती पार्थ 11 MD बॉयज जनुमांग क्रिकेट संघ जोवेली. पूर्वार्ध सुरू आहे खेळाचं. बॅटिंग करता बॉलिंग मार्क वरती प्रमोद पावशेला आपण पाहणार आहोत. काल अगदी आपण पाहिलं तर ओम नर्मदेश्वर किरवली चषकामध्ये 2 व्हीलर बाईकचा मानकरी राहिलाय आणि याच कारणामुळे त्याला बाईक मिळाली. खरं तर अष्टपैलू गोलंदाज आहे, फलंदाज देखील आहे. चांगली कामगिरी जेन्युइन ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण त्याची पाहत असतो आणि त्यानं विकेट मिळवली आहे. रोहित बॅक टू दी पॅव्हिलियन. अपील झाली तिथे मात्र आपण पाहतोय. पण उत्साह होता, आत्मविश्वासाची कमी जाणवली. काय गोलंदाजी करतोय प्रमोद पावशे. गेल्या काही स्पर्धांमध्ये एक वेगळ्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्या प्रकारे तो टप्पा टाकतो तिथे चेंडूला हाईट मिळत नाही, त्यामुळे बॅटर सातत्याने कुठे ना कुठे मिस होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर काल किरिवली नाईट्सच्या स्पर्धेमध्ये 2 व्हीलर बाईकचा देखील मानकरी ठरला, जिथे प्रवीण टेंबे आमचे समालोचक मित्र त्यांना समालोचनाच्या कारकिर्दीतली दुसरी गाडी मिळाली. ऑन साईडला व्हॉट ब्युटिफुल एक्झिक्युशन, योग्य वापर केलाय आता युक्तीचा त्या फलंदाजानं आणि बॉलला नियुक्त करून पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे चौकार. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळाला, ज्या प्रकारे एक्झिक्युशन राहिलं. येस, स्क्वेअर अँगलने आपण पाहत आहोत. ऑन साइडला महेंद्र धुळेच्या बॅटमधनं चौकार आपण पाहत आहोत. पहिला तर आलाय महेंद्रच्या बॅटमधनं. अजून किती हा प्रश्न जोवेलीकरांना नक्कीच पडला असेल. प्रमोद पावशे यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही, वॉलेट डिलिव्हरी चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची समाप्ती. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला, सरळ रेषेत निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय, विकेट नंतर डॉट, पुन्हा चौकार, मग डॉट. हे समीकरण आपण आतापर्यंत पाहतोय. म्हणजे प्रत्येक इव्हन बॉल जो टाकलाय तो डॉट टाकला आतापर्यंत या ओव्हरमध्ये. अजय आणि महेंद्रला मात्र ही पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. या तिसऱ्या विकेटसाठी चौथ्या क्रमांकावरती आलेले आणि तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला मात्र चांगली भागीदारी बनवावी लागेल. समोर खेळलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, समोर लॉंग ऑनला फिल्डर, सिंगल एकवटली जाईल. धावसंख्या 11. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना फक्त आणि फक्त 11 धावा धावपटलावरती. पहिल्या ओव्हरमध्ये देखील इकॉनॉमिकल, अचूक, भेदक, आक्रमक, तीव्र तिखट मारा केला गोलंदाजानं. तो अर्थातच अतुल काठे
आणि आता सेकंड ओव्हरमध्ये प्रमोद पावशे नावाचं एक मोठं आव्हान समोर आहे अजयच्या. अनोख्या अंदाजामध्ये ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता, पण प्रत्येक वेळी शफल झाला म्हणजे सफल होत नाही. आणि गोलंदाज प्रमोद पावशेचं कौतुक करायला हवं, कारण त्याने देखील बॅटरला फॉलो केलं. थेट पायावरती बॉल. षटक क्रमांक दुसरं पूर्ण. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 11 रन्स बोर्ड लॉस अप टू विकेट. 11 धावा, 2 गड्यांची कत्तल. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर MD सरकार फॅम टीम पार्थ 11 MD बॉईज जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली सध्या अडचणीत आहेत. 2 ओव्हर नंतर फक्त 11 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि गोलंदाजी मार्कवरती आता ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू झालाय. आणि शैलेश पावशे फॅम टीम संग्राम 11 नीतलासाठी गोलंदाज आलाय ओमकार पाटील. 30,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत स्पर्धेचा आनंद घेतलाय. ओमसा MTC.live.in टेलिकास्ट आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला हरकत नाही आहे, कारण अगदी आपण पाहिलं तर शून्यातून सुरुवात केली होती आणि आज असंख्य सबस्क्रायबर्स या वाहिनीची आपण पाहत आहोत. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि अगदी महेंद्रच्या बॅटमधनं एक चौकार आला होता, पण त्यानंतर त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. 5 धावा आल्या महेंद्रच्या बॅटमधनं आणि तो होतोय बाद. विकेट मिळाली आहे ओंकारला आणि पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहिलं तर कॉट अँड बोल्ड महत्वपूर्ण फलंदाजाला मात्र माघारी धाडलं. एक चौकार लगावला होता. असं वाटलं की महेंद्र चांगली बॅटिंग करेल, पण त्याला माघारी धाडलंय. विवेक आलाय नवीन. विवेक आलाय 5व्या क्रमांकावर. बॉलर तयार सरा. बॅटर आपण देखील तयार राहा. विवेक साखर एंड वरती. ओमकार शॉर्ट रनअप नेतोय. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. इट्स अ वायलेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. अगदी आपण पाहत आहोत डॉट बॉलची समाप्ती होती मैदानामध्ये. सध्या ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे अफलातून लाजवाब अप्रतिम गोलंदाजी आपण पाहत आहोत. अचूक टप्पा आणि भेदक मारा. ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये संग्राम 11 नीतलसनं गोलंदाजी अटॅक दाखवला, या मॅच मध्ये देखील आपण पाहत आहोत त्या अटॅकिंग बाण्यानं खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये संग्राम 11 नीतलस. बॉल तयार. पाटील फोर्स केलाय. यावेळेस मात्र डीप मध्ये चाललाय बॉल. कव्हर रिजनला फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी नक्कीच अवधी मिळाला दोन्ही फलंदाजांना. धावत संख्या 1 पुढे केली गेली आहे आणि धावफलक 12 वरती. 12 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस देखील आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता जरूर, पण फिल्डर तिकडे मात्र आपण पाहिलं तर भावेश पाटील होते.
मान्य नव्हतं भावेश पाटीलला. बॅटर आउट. विकेट डॉट सिंगल आणि त्यानंतर पुन्हा विकेट. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये. 4 षटकांची लढत आहे. फक्त 12 धावा धावपटलावरती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला यावेळेस. हलकी अपील केली विकेट किपरने, पण त्या अपीलचा कोणताही इम्पॅक्ट पडला नाहीये. विथ ग्लोव्स खरं तर विकेट किपिंग करावी लागते यष्ट्यांच्या मागे. प्रमोद पावशेला आपण पाहत आहोत, जो खरं तर सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहे संग्राम 11 नीतलस साठी. हा देखील चांगला चेंडू आपण पाहतोय. ओमकार काय अफलातून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. दामोदे संघ कर्णधार आणि कासगाव संघ कर्णधार. चला लवकर. दोन्ही टीम कॅप्टन कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत आहोत, लक्षात ठेवा. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 2 विकेट गमावले, पण फक्त आणि फक्त एका धावेचं हे षटक. कोणत्याही फलंदाजाला दुहेरी अंकामध्ये धावा बनवता आल्या नाहीये. फार सुंदर टेलिकास्ट ओमसा MTC.live.in या वाहिनीचं सुरू आहे. आणि नक्कीच जर टेलिकास्ट आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तर यश शेवाळे यांच्या लहानपणीची व्हिडिओ ती आता मात्र व्हायरल होत आहे. साहिल येतोय बॉलिंग मार्कवर. शेवटचा अंतिम षटक. ड्राईव्ह केलाय बॉल. फटका चांगला, पण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फिल्डर आहेत. एक्का दुक्का सिंगल. सिंगलला मात्र प्राधान्य दिलं जातंय. एकेरी धावीवरती समाधान मानावं लागतंय, ज्याचं कारण फार सुंदर गोलंदाजी सुरू आहे. अटॅकिंग बाणा अगदी मनाशी निश्चय केलं प्रत्येकी गोलंदाजानं की आपल्याला एका अंकामध्ये धावसंख्या खर्च करायची आहे. यावेळेस देखील बॅटची कडा लागतीये. थर्ड मॅन मधून मागे निघाले चेंडू. डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लक फॅक्टर ऑन. हा येतोय चौकार. चौकार आलाय. धावसंख्या चौकाराच्या मदतीने पुढे 17 वरती. आज MTC लाईव्हच्या आमची संपूर्ण टीम फार सुंदर कॅमेरा वर्क करत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रत्येकाचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे. कारण आज अगदी पाहिलं तर सर्वात कमी वयाचे आमचे कॅमेरामॅन नवी मुंबई परिसरामध्ये खरं तर ज्याची मोठी फॅन फॉलोईंग आहे, संस्कार फराडला आपण पाहिलं. त्यानंतर नीरज फराड उरण यांना देखील आपण पाहिलं. आतिश फराड यांना आपण पाहत आहोत. त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर आयुष आणि यश यांना देखील आपण पाहिलं चांगले कार्य करत असताना. यावेळेस फटका चांगला आहे, समोर एक्झिक्यूट केला सरळ बॅटनं. फिल्डिंग चांगली झाली आहे. क्षेत्ररक्षक राहुलला आपण पाहिलं. ओ आता मात्र काय घडलंय बघा. खराब फिल्डिंग, नशिबाची साथ. आता धावा एक्झॅक्टली किती असतील? 5-6 धावा असतील. या सहा धावा आहेत. या पंचांचा अधिकृत इशारा आपण पाहत आहोत. म्हणजे ओव्हर थ्रो देखील झाला. 4 त्या मिळाल्या आणि 2 धावा धावून एक्झिक्यूट केल्यात. ऊपर वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के. आणि सध्या अगदी आपण पाहिले तर पार्थ 11 MD बॉयज जय हनुमान जोवेली संघाला भरपूर काय मिळतंय. या ओव्हरमध्ये
चांगली धावांची वसुली झाली आहे, पण रन आउटची विकेट इथे गमावी लागेल. आता धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला माघारी पाठवलंय. अहिल, ओहो हो, काय गती आपल्याला पाहायला मिळाली. यष्टी वाकवली नाही तर अक्षरशः उखडली गेली आहे. विकेटचं पद मैदानाच्या आतमध्ये यावेळेला दांडी 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 गोल. दामोते आणि कासगाव द्वितीय फेरीतील द्वितीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. पंचवीस धावा झालेल्या 26 टार्गेट असणार आहे. सध्या आपण ॲनिमेशन पाहत होतो स्क्रीनवरती, पण तत्पूर्वी टॉसकडे आपण वळतोय. टॉसची प्रक्रिया पूर्ण झाली. फक्त टॉस विनिंग कॅप्टन हात वर करा. दामोदर संघ कर्णधाराने जिंकला टॉस आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. त्यांनी पहिल्या मॅचमध्ये देखील सांगितलं होतं की जर आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंगच घेतली असं, आणि येस इट इज, टॉस जिंकून त्यांनी घेतली बॅटिंग. फायदा क्या है वो समजेगा आपको गणेश. पण सध्या आपण पाहत आहोत फार सुंदर एनिमेशन. चौकार 2 आले रायटी बॅटरीच्या माध्यमातून. एक जो थर्डमॅनला गेला बॅटची एज लागून, आणि जो ऑनसाईडला महेंद्रच्या बॅटमधून आल्या होत्या ते 2 चौकार आपण पाहिले. त्यानंतर एक षटकार ओव्हरथ्रो. येस, खरं तर ज्या 6 धावा मिळाल्या त्या देखील थर्डमॅनच्या बाहेर होत्या, आणि सिंगल आणि डबल या डाबामध्ये देखील भरपूर एक्झिक्यूट झालेले आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 25, 26 टार्गेट.
वाटतंय चला मॅचला करूया सुरुवात 26 धावांचं टार्गेट एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल जर का गोलंदाजी देखील इथून जनमान क्रिकेट संघ जोवेलीने चांगली केली तर षटक क्रमांक पहिलं महेंद्र धुळे यांना पण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती खरं तर महत्वपूर्ण खेळाडू आहे पार्थ 11 MD बॉईज जनमान जोवेली संघासाठी आणि आता दोन्ही अँगल वरून आपण दाखवतोय हे टेलिकास्ट एका बाजूला बॅटर राहुलला आपण पाहतो दुसऱ्या बाजूला महेंद्र येतोय बॉलिंग मार्कवर पुढचा बॉल हलक्या हाताने खेळलाय राहुल देखील शातीर खेळाडू आहे त्याला देखील ठाऊक आहे की आपल्याला रिस्क घ्यायची नाहीये कोणत्याही प्रकारे सिंगल डबलने देखील आपलं काम चालेल हेच अगदी त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय प्रतीक सांगडे आणि त्याच वेळेला राहुल काटे ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहत आहोत 2 धावा धावपटलावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय ऑन साइडला पॉवर प्लेचं षटक सुरू आहे फायदा उचलेल जरूर प्रतीक आणि बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या पलीकडे पहिल्या टप्प्यावरती चौकार पलीकडे पहिल्या टप्प्यावरती चेंडू निघालाय सीमारेषा पार आलाय चौकार धावसंख्या चौकार पुढे टोटल 6 वरती 26 करायचे 6 मिळाल्यात 20 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता संग्राम 11 नीतलसला पुन्हा एकदा यावेळेस देखील टायमिंग चांगलंय क्षेत्ररक्षक नाहीयेत मिड ऑनच्या डोक्यावरनं लॉंग गॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार हा धावा धावपटलावरती आपण पाहतोय 10 कदम दाखवलाय संग्राम 11 नीतलसनं बॅक ऑफ द हँड चेंडू चांगला रिलीज केलाय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉलला अडवलंय सिंगल तिकडे मिळेल धावसंख्या 11 11 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत 11 रन्स ऑन बोर्ड ज्यामध्ये 2 चौकार प्रतीकच्या बॅटमॅन आपल्याला पाहायला मिळाले 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी आता अवघ्या 15 धावांची गरज आहे डबल अँगल स्क्रीनवर सध्या पाहू शकाल ऑनलाईन प्रेक्षकांची फार मजा आहे कारण इतकं सुंदर प्रत्येक अँगलनं हे टेलिकास्ट आपण पाहतोय मॉडर्न टेनिस क्रिकेट तिसरीचा देखील प्रयत्न चालवलाय जशी मागणी तसा पुरवठा आणि इथे मात्र आपण पाहतोय 3 धावा एकवटल्या जात आहेत षटक क्रमांक पहिलं पूर्ण आणि पहिल्या षटकाच्या वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा एका बाजूला खेळपट्टी दुसऱ्या बाजूला गोलंदाज तिसऱ्या बाजूला फलंदाज ही ताकद आहे MTC लाईव्हची सुपर टेलिकास्ट रोशन फराड यांच्या तालमीत खरे तर घडलेले आमचे सगळे ऑफिशियल टीम मेंबर यश असेल आयुष असेल पपलू असेल काचा असेल त्यानंतर आतिश असेल अगदी रोशन फराड सागर फराड यांच्या तालमीत सातत्याने त्यांचं जबरदस्त कार्य राहिलंय आणि आज आमदार चषकाला अगदी इंटरनॅशनल दर्जाच्या स्पर्धेचं रूप दिलंय MTC लाईव्हनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आता बॅकअप दूर आहे यापूर्वी पहिल्या डावात असा एक ओव्हर थ्रोचा चौकार आपण पाहिला ज्यावरती 6 धावांचं बेनिफिट झालं ते अर्थातच पार्थ 11 MD बॉईज जनुमान जोवेलीला 16 बॉल आणि विजयासाठी आता फक्त आणि फक्त 9 धावांची गरज आहे सामना मुठीत आणलाय शैलेश पावशे फॅम टीम संग्राम 11 नीतलसनं स्क्वार द विकेट कट करायचा होता बॅकफुटला जाऊन
एक लजीज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. डॉट बॉलची समाप्ती. ऍक्शन रिप्ले बघा. लास्ट मोमेंटला कट करायचं होतं, दिशादर्शक बनायचं होतं. स्क्वेअर अँगलने आपण पाहत आहोत. येस, थोडा जास्त लेट झाले, लेट कट करायचा होता. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळायचा होता. शॉर्ट फाईन ऍक्शन मध्ये सिंगल इकडे मात्र मिळतीये. धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती 18 आली आहे. 17चा खतरा होता जरूर थोड्या क्षणासाठी संग्राम 11 नितलसवर, पण या सिंगलने धावसंख्या झालेल्या त्या 18. 14 बॉल 8 धावांची गरज या मॅच मध्ये. टॅप केलाय अंडरआर्म बॉक्स स्टाईल मध्ये फटका. सिंगल एकवटली आहे, दुसरीचा प्रयत्न देखील नसेल. एका धावेवरती समाधान. धावसंख्या पुढे टोटल 19 करायच्या त्या 26. 26 आणि 19 झालेल्या म्हणजे 13 बॉल आणि 7ची गरज. ऑन साइडला दिशा दिलीये. फटका सुंदर खेळलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय. कलात्मक रचनात्मक चौकार. तेवीस झालेल्या आहेत. 3 धावांची गरज आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहोत कशा प्रकारे एक्झिक्युशन केलं. क्रिशा पूर्णपणे डीप मध्ये गेले होते. अगदी क्रिशा डीपनेसचा योग्य वापर केलाय. चौकार आलाय. 3ची गरज आहे. चला मॅच ऑन करा लगेच. जोवेली टीम हलक्या हाताने खेळलाय फटका. फिल्डर तिकडे आहेत. सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल 24 वर. आता फक्त आणि फक्त 2 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. संग्राम 11 नितलस विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन उभे आहेत. काल देखील मला वाटतं ओम नर्मदेश्वर किरवलीच्या स्पर्धेमध्ये 6 वाजले होते. तृतीय क्रमांकाचे ते मानकरी ठरले आणि आज देखील अगदी आपण पाहिलं तर ते सातत्य घेऊन या मैदानावरती देखील उतरले आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी राहिली. आता फक्त एका धावेची गरज आहे या मॅच मध्ये. शैलेश पावशे फॅम टीम संग्राम 11 नितलसला. MD बॉईज पार्थ 11 जनमान जोवेली. पहिला सामना जरूर जिंकला पण आता मात्र या मॅच मध्ये कुठे ना कुठे फलंदाजी अपुरी राहिली. शेवटच्या बॉलवरती देखील आपण पाहतोय चौकार आलाय. सामना संपला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय संग्राम 11 नितलस टीमने. वेल प्लेड. टीम नितलस 10 गडी राखून हा मोठा विजय. अभिनंदन.